बिफोर वी स्टार्ट, हॅलो एव्हरीवन. मला माहिती आहे तुम्ही सगळे व्यवस्थित प्रिपेअर करून आला असाल. कोणाचं प्रेझेंटेशन खूप छान झालं असेल, कोणाची आयडिया उत्तम असेल. पण तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. तो स्टुडंट सिलेक्ट होईल जो एक्झाममध्ये पास होईल. सो तुमच्यापैकी कोणीही एक्झाममध्ये फेल झालं पण तुमचं प्रोजेक्ट किंवा प्रेझेंटेशन चांगलं असलं तरी सुद्धा तुम्ही सिलेक्ट होणार नाही. सो कीप दॅट इन माइंड. एक्झाममध्ये पास होणं प्लस प्रोजेक्ट चांगलं असणं दोन्ही गोष्टी मॅन्डेटरी आहेत. बाकी एक टिप तुम्हाला देते. आमची कंपनी तुमच्यावर तेव्हाच इन्व्हेस्ट करेल जेव्हा तुम्ही स्वतःला प्रूव्ह करू शकाल. आणि त्याकरता तुमच्या मनात जे येईल ते अत्यंत प्रामाणिकपणे इथे बोला. उगाच आम्हाला इम्प्रेस करायचंय म्हणून काहीही बोलू नका. ऑल द बेस्ट. गिव्ह युअर बेस्ट. थँक्यू. डोंट वरी आंटी, टॅलेंट आणि थॉट तर माझाच बेस्ट आहे. नमस्कार. आजकाल आपण सगळेच बघतो की शहरांमध्ये फूड डिलिव्हरी ॲप्स आहेत, पण माझा जो ॲप आहे तो गावागावांमध्ये पोहोचेल. हा बोर माणूस एक नंबरचा. भाकरी, पिठलं, ठेचा यासारखं ऑथेंटिक जेवण गावातल्या शहरातल्या लोकांना चाखायला मिळेल आणि त्यामुळे गावातल्या बायकांना रोजगार पण उपलब्ध होईल. मग तुमच्या प्रोजेक्टचं डिलिव्हरी नेटवर्क कसं तयार करशील? आपण सोबतच डिलिव्हरी पार्टनर सुद्धा ॲप सुरू करणार आहोत. त्यामुळे तिथले जे तरुण मुलं आहेत ते त्यांच्या बाईकवरून, सायकलवरून जेवण लोकांपर्यंत पोहोचवू शकतील आणि त्यांना फुल टाईम करण्याचीही गरज नाही आहे. ते पार्ट टाईम किंवा त्यांना वाटलंच तर ते फुल टाईम सुद्धा करू शकतात. म्हणजे शिक्षण सांभाळून ते हे सुद्धा करू शकतात. धन्यवाद. सर, हा ड्रोन आम्ही फार्मिंगसाठी वापरणार आहोत. यातून कीटकनाशके आणि औषधांची फवारणी कमी वेळात होईल. मला सांग, याचा बॅटरी बॅकअप किती असेल? सर, 4 तास. आणि 4 तासात पूर्ण शेत कव्हर होईल? थँक्यू. तू बसू शकतोस. हो. नेक्स्ट प्रेझेंटेशन आपल्यापुढे सादर करणार आहेत मिस अनिका महाजन. आई, बास झालं ना आता. मी आणतो ना पाणी भरून. तू कशासाठी जातेस? एवढं ऊन आहे, फरशात आपल्यात, त्यात तू अनवाणी आहेस. राजन, मला स्वतःलाच हे करायचंय. आई, तू या घरासाठी, माझ्यासाठी, बाबांसाठी आयुष्यभर करत आलीस आणि आजही करतेस. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅम. आय एम मिस अनिका महाजन आणि माझा कॉन्सेप्ट आहे स्मार्ट मिरर स्टोर्स. अरे बापरे, हे आरसा पण आता स्मार्ट झाला.
तुझ्यापेक्षा स्मार्टच. ती एवढं सोपं नाही आहे, सांग बघ. सो माझ्या कन्सेप्टनुसार आपण मॉलमध्ये जातो तर आपण बघतो ट्रायल रूम्सच्या बाहेर खूप लांब लांब क्यूज असतात आणि त्यामुळे आपला खूप टाईम वेस्ट होतो. सो अकॉर्डिंग टू माय कन्सेप्ट आपल्याकडे AI बेस्ड स्मार्ट मिरर असतील तर आपल्याकडे जे आपल्याला जो फिट ट्राय करायचा आहे, जे कपडे आपल्याला ट्राय करायचे आहेत ते आपण फिजिकली ट्राय न करता आपण त्या मिररमध्ये स्वतःला बघू शकतो आणि तो मिरर आपल्याला दाखवून देईल की तो पर्टिक्युलर फिट आपल्यावर कसा दिसतोय ते. अशाने कस्टमरचा टाइम वाचेल आणि ब्रँडचा सेल वाढेल. सो स्मार्ट शॉपिंग एक्सपिरियन्स होईल. यू गेट मी. आय मीन टू से की जे व्हर्च्युअल शॉपिंग आहे दॅट इज द फ्युचर अँड फिजिकल शॉपिंग विल इव्हॉल्व इन टू इंटेलिजंट शॉपिंग. दॅट्स ऑल. इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, पण हे पॉसिबल आहे? जसं फोनमध्ये AI टेक्नॉलॉजीज असतं तसं. टेक्नॉलॉजी इम्प्रेसिव्ह आहे, पण मला सांग याचे ड्रॉबॅक्स काय आहेत? इट डिपेंड्स अपॉन द पीपल अँड युजर्स. इंटरेस्टिंग. पण मला सांग, ही कॉन्सेप्ट तू स्केलअप कशी करशील? म्हणजे इंटिरियर्समध्ये, गावागावांमध्ये ही कॉन्सेप्ट कशी पोहोचवणार? सो ते इन्व्हेस्टर्स आपण करू शकतो आणि पण ॲटलिस्ट ना माझ्याकडे ना एक प्रॉपर प्लॅन आहे. आय कम अप विथ अ प्रॉपर प्लॅन, अ प्रॉपर असाइनमेंट. असं नाही आहे की लोकांचा टाइम वेस्ट करायला इथे आले मी. नाही तर काय काय लोक कसं वेण्या घालून लोकांना शेंड्या लावायला येतात. तसं नाही आहे, कारण हिच्याकडे काही प्लॅन असणार आहे नाही. हिला नुसता टाइम वेस्ट करायचा आहे आणि आय एम शुअर ही तर एक्झाममध्ये पास पण होणार नाही. अगदी बरोबर बोलते माझी अनिका. या मुलीला आंदोलनं, भांडणं याच्याशिवाय दुसरं काहीही येत नाही. अशा मुलीला प्रेझेंटेशन देण्याचा हक्कच नाहीये. का नसावी परमिशन? मुळात ती पास होणार नाहीये हे तुम्हाला कोणी सांगितलं? हो ना, मग ठीक आहे. कमीला तिचा प्रोजेक्ट प्रेझेंट करू द्या ना, मग बघू काय होतंय. मिस अनिका, तुम्ही तुमच्याबद्दल सांगा. त्यांचा प्रोजेक्ट येईल त्याला आम्ही त्यांचा प्रोजेक्ट पाहून ठरवू काय ते. सर ॲक्च्युली यू नो वॉट, आय जस्ट नीड 5 मिनिट्स. मला 5 मिनिट्स द्या, मी एकदम चांगलं प्रेझेंट करून आणते. आय हॅव अ प्रेझेंटेशन. मी ते प्रेझेंटेबल बनवून आणते. तोपर्यंत तुम्ही कमळीचं प्रेझेंटेशन बघून घ्या. व्हॉट से वर्क्स? फाईन. थँक्यू सो मच. पुढचे पार्टिसिपंट आहेत कमळी मोहिते. कुंबळे, ऑल द बेस्ट. तुझं प्रोजेक्ट माझ्या प्रोजेक्टपेक्षा बेस्ट असूच शकत नाही.